हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये। सकाळी सगळ्यात मोठा प्रश्न असतो की भाजी काय करायची, आणि आज मेन म्हणजे डब्यासाठी भाज्या नव्हत्या करायच्या कारण की सुट्टीच होती। हा व्हिडिओ आहे कालचा अनंत चतुर्दशीच्या दिवशीचा। तर म्हटलं चला भजी करून त्याचीच भाजी करावी। याच्या आधी मी यांचा पूर्ण व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर टाकलेला आहे। तर भजी केली म्हणजे भजी आणि चपाती पण खाता येईल, तसेच भाजी पण करता येईल। तर भाजीसाठी वाटण घातलं होतं ते म्हणजेच आलं, लसूण, कोथिंबीर, खोबरं आणि कांद्याची पेस्ट। तर त्यामध्ये सगळे मसाले घालून ते वाटण आपण चांगले एकजीव करून घेतलेलं आहे। आणि आता त्यामध्ये आपल्याला पाहिजे तितपत पाणी घालून त्याला चांगली उकळी आली की त्यामध्ये आपल्याला ही भजी सोडून द्यायची आहेत। तर आज भरपूर अशी घाई होती, सुट्टी होती तरी, कारण की गणपती बाप्पांचं विसर्जन पण होतं। आणि जो 9 दिवस जे आपण जेवण ठेवलं होतं तर ते जेवणाची पंगत ही आज आमची होती। म्हणजे आमची म्हणण्यापेक्षा आम्ही 4-5 जणांच्यात केली होती। तर मिस्टरांनी केळी वाटायला आणली होती प्रसाद म्हणून। मी शिरा पण केला होता मागच्या म्हणजे 2-4 दिवसापूर्वी, पण त्यांच्या मनात आलं की आपण केळी पण वाटावी। मग सकाळच्या आरतीला केळी वाटली। तर साईंनी आणि मिस्टरांनी दोघांनी मिळून या इथे आरती घेतली होती। त्यानंतर लगेच घरातली सगळी कामं आवरल्यानंतर दुपारी सगळेजण म्हणजे ज्यांचं आमचं जेवण होतं ते सगळे एकत्र मिळून आम्ही स्वयंपाकाला लागलो। स्वयंपाकामध्ये करायची होती पुरी, बटाटा, हरभरा, तसेच वाटाण्याची भाजी, पुलाव भात आणि जिलबी विकत आणली होती। तर या इथे पीठ मळायचं चालू होतं, तसेच एकीकडे भाज्या चिराचिरी पण चालू होती। सगळ्यांनी सगळीकडून मदत केली, त्यामुळे स्वयंपाक पण लवकर झाला। सगळ्यात आधी आम्ही पुऱ्या करून घेतल्या, कारण की कसं होतं मग जे तेल राहतं त्यामध्ये बाकीच्या पण भाज्या किंवा भात करता आला, त्यामुळे आधी आम्ही पुऱ्या करून घेतल्या होत्या। तर झाडाखाली मस्त सावलीत असा स्वयंपाक चालू होता। हवा पण छान अशी सुटली होती, त्यामुळे स्वयंपाकाचं एवढं वाटत नाही। आणि इकडं मी म्हणजे मुलींकडं मोबाईल दिला होता व्हिडिओ शूट करण्यासाठी, तर त्यांना जमेल तसे या इथे व्हिडिओ केलेला आहे। पुऱ्या लाटताना आम्ही पिठाचा वापर केला नाही, कारण की पिठाचा वापर केल्यामुळे ते जास्तच काळपट होतात आणि पीठ पण तेलात उतरतं। त्यामुळे मग तेलाच्या साहाय्यानेच या पुऱ्या लाटून घेतल्या। सगळी पूर्वतयारी भाजीची आणि पुलावची आधी करून झाली होती। आणि त्यानंतर मग लगेच सगळ्या ज्या महिला आहेत त्या पुऱ्या तळून देत होत्या आणि जेंट्स मंडळी पुऱ्या तळून घेत होते। तर जे आचार्यांना जर आपण सांगितलं तर त्यांच्याकडे मोठी मोठी भांडी भेटतात, पण आमचं हे म्हणजे घरगुतीच प्रत्येकाकडे एवढं पातेलं तर आहेच, कारण की आमच्याकडे भरपूर प्रमाणात नॉनव्हेजची सुद्धा यात्रा केली जाते। त्यामुळे प्रत्येकाच्या घरात तुम्हाला एवढी पातेली बघायलाच भेटणार। तर मोठी कढई नसल्यामुळे मग त्या पातेल्यातच पुऱ्या तळत होतो। तर असा स्वयंपाक वगैरे काय असेल आणि सगळेजण मिळून एकत्र केल्यावर खरंच छान वाटतं। तर आता इथं तुम्ही माशा म्हणताल तर कसं आहे, वस्ती आहे आणि वस्तीवर गुरांचं प्रमाण जास्त असतं, म्हणजे म्हशी गाया, तरी तेवढ्या प्रमाणात माशांना अजून सुरुवात झालेली नाही। ज्यावेळेस आपण म्हणतो ना की पित्राचा महिना चालू होतो त्यावेळेस भरपूर अशा माशा येतात, पण तरी देखील आपण जेवढं स्वच्छ ठेवतो तेवढ्या माशा या कमीच येतात। तर या इथे पुऱ्या या सगळ्या तळून झाल्या आणि त्यानंतर लगेच भाजी करून घेतली होती। तर गणपती बाप्पांचं विसर्जन आमची ते म्हणजे रात्रीचंच होतं। रात्री 8 ते 9च्या दरम्यानच केलं जातं आणि गणपती बाप्पा आणण्याचा टायमिंग पण आमचा तोच असतो, 8 ते 9, म्हणजे 8-8:30च्या दरम्यान। कारण की कसं असतं, सगळेजण दिवसभर शेतात जातात आणि मग म्हणजे प्रत्येकाला प्रत्येकाची कामं असल्यामुळे मग संध्याकाळच्या वेळेस सगळे मोकळे असतात। त्याच वेळेस गणपती बाप्पांचं आगमन पण केलं जातं आणि विसर्जनाच्या दिवशी संध्याकाळी उशिरा विसर्जन देखील केलं जातं।
तर हे 9-10 दिवस कसे गेले ते कळलं नाही. अगदी ज्यावेळेस गणपती बाप्पा घरात असो वा बाहेर चौकामध्ये जरी बसवलेले असतं तर अगदी प्रसन्न असं वातावरण वाटतं आणि दिवसभर म्हणा किंवा सकाळ संध्याकाळ जे गाणी लावली जातात त्यामुळे ऐकायला देखील छान असं वाटतं. तर या इथे आता आपली भाजी तयार करून झालेली आहे, म्हणजे शिजायचीच बाकी आहे. त्याच्यातले बरेचसे पदार्थ आम्ही शिजून घेतले होते त्यामुळे ती भाजी शिजायला जास्त वेळ लागला नाही. भाजी झाल्यानंतर लगेच भात पण करून घेतला आणि सांगायचं असं की अगदी हे जे केलं होतं परफेक्ट असं माप झालं होतं. अन्न काहीसुद्धा वाया गेलं नाही. भात म्हणा किंवा भाजी पुरी काहीसुद्धा त्यातलं वाया गेलं नाही. अगदी मापात असं हे झालं होतं. तर या इथे आपला सगळा स्वयंपाक तयार झालेला आहे. आता फक्त गणपती बाप्पांची आरती राहिली होती आणि त्यानंतर जेवण चालू झाली. जेवण चालू झाल्यानंतर मग गणपती बाप्पांची मिरवणूक म्हणजे काय, जर म्हणजे गावगावी कसं असतं शेतात असल्यावर विहिरी जवळ असतात त्यामुळे जास्त लांब असं गणपती बाप्पांची मिरवणूक काढता येत नाही. मग जिथं गणपती बाप्पा आहेत तिथंच लहान लहान मुलांनी डान्स केला आणि त्यानंतर मग गणपती बाप्पांचं विसर्जन करण्यात आलं. यावेळेस जास्त गुलाल कुणीच खेळलं नाही. मागच्या वर्षी भरपूर असा गुलाल आम्ही खेळलो होतो, तो सुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर टाकलेलाच आहे. तर जोपर्यंत म्हणजे जेवण चालू होती तोपर्यंत मुलांनी इथे जे कापूर आहे तो चालूच ठेवला होता आणि कोणाकोणाचा अजून सुद्धा प्रसाद येण्याचा बाकी होता. तर या इथे मुलं जेवढा थोडासा गुलाल होते तेवढेच खेळले. आणि असं साध्या सोप्या पद्धतीने आमच्या गणपती बाप्पांचं विसर्जन सोहळाच म्हणावा लागतो तो चालू झाला. विसर्जनाच्या ठिकाणी नेल्यानंतर सुद्धा आरती केली जाते. आरती केल्यानंतर गणपती बाप्पांचं विसर्जन केलं. तर असा आजचा छोटासा व्हिडिओ होता. तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.